सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5 आणि आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला कार घेऊन, आपले वॅगनर कार. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया. आता आपल्याला जव्हारच्या पुढे आल्यावर एक छोटासा ब्रिज लागलेला आहे. तर बघूया इथे आपल्याला काय बघायला मिळतंय का. आपण गाडी आपली बाजूला लावूया. तर बघू शकता मित्रांनो, छोटीशी नदी आहे. पावसाळा आत्ताच गेलेला आहे. खूप छान नजारा आहे. निसर्ग असावा तर कसा तर असा, खूपच छान. आता आपण त्या साईडला पण बघूया इथे काय बघायला मिळतंय का. बघू शकता वरनं पाणी येत आहे, डोंगराचं पाणी वाहत येत आहे. खूपच छान, खूपच छान निसर्ग आहे. सकाळची वेळ आहे. वातावरण एकदम शांत आहे. खूप छान, खूपच छान निसर्ग. निसर्गाच्या खोऱ्यात वसलेलं जव्हार. समोरचा व्ह्यू बघा, काय सुंदर नजारा आहे. रोड कंडिशन सांगाल तर खूपच छान रोड कंडिशन आहे. जव्हारवरनं जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला जात असाल तर खूपच छान रोड कंडिशन आहे. गाड्यांची रहदारी बघू शकता तुम्ही, बिलकुल गाड्या नाही आहेत. ड्रायव्हिंगसाठी खूपच छान रस्ता आहे आणि तुमचं अंतर कसं कापेल तुम्हाला माहीत पण पडणार नाही, कारण रोडला गाड्या फार कमी असतात. तर तुम्ही या रस्त्याने याल तर तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि ड्रायव्हिंगसाठी पण खूप छान रस्ता आहे. रस्ता सर्व ठिकाणी छान आहे, कुठेच रस्ता खराब नाही आहे. तुम्ही मनोरवरनं इथे येऊ शकता. जव्हारवरनं तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊ शकताय. जर तुम्ही वसई, विरार, पालघर अशा ठिकाणावरून जात असाल तर हा रोड तुमच्यासाठी खूप छान आहे. आणि रोड कंडिशन खूपच छान. रोडला कुठेच खड्डे नाही आहेत. गाडी चालवल्याला पण मस्त वाटतं आहे. पण रात्रीचा प्रवास इथून कधीच करू नका, कारण सुनसान रस्ता आहे. रात्रीच्या वेळी
ह्या रस्त्याला कधी प्रवास करू नका. दिवसात प्रवास करा. रात्रीच्या वेळचा प्रवास इथून टाळा. फॅमिली असेल तर बिलकुल रात्री प्रवास करू नका, कारण इथे लांब लांब कुठेच तुम्हाला वस्ती भेटणार नाही, काही भेटणार नाही. आणि मित्रांनो, बघू शकता एक नदी आपल्याला पुन्हा लागलेली आहे. पाणी बघा, नदीचं पाणी बघा. आणि समोर बघू शकताय पाणी अडवण्यासाठी कालवं बनवलेले आहेत. थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतोय. निसर्ग बघा, खूप सुंदर. पावसाळा आता संपलेला आहे. थोडंसं पाणी आहे नदीमध्ये, बघू शकता. खूप सुंदर सुंदर नजारा, निसर्गाचा सुंदर नजारा बघू शकताय माझ्या मागे. खूप सुंदर पाण्याचा कलर बघा. तर चला आपण आपला प्रवास पुढे सुरू ठेवूया. आणि बघा छोटासा धबधबा दिसला आहे आपल्याला, आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर झालेला आहे. आणि आता आपण जव्हारचा घाट चढत आहोत. जव्हार इथे पर्यटन स्थळं भरपूर आहेत, तुम्ही कधी पण व्हिजिट करू शकता. पावसाळ्यात तर इथला निसर्ग फारच सुंदर असतो. बऱ्याच ठिकाणी इथे वॉटरफॉल पण आहेत. तर तुम्ही पावसाळ्यात नक्की या. पावसाळ्यात तुम्हाला या निसर्गाचा आनंद घ्यायला भरपूर मजा येणार आहे. पावसाळ्यात त्याच्यापेक्षा हिरवळ असतं, वातावरण खूपच छान असतं. खूप मजा येते पावसाळ्यामध्ये इथे. तर चला आपण आपला प्रवास पुढे सुरू ठेवूया आणि आपण त्र्यंबकेश्वर जाऊन दर्शन करूया. तर चला आपला प्रवास आपण सुरू ठेवूया.
फायनली मित्रांनो, समोर बघू शकताय त्र्यंबकेश्वरला आपण पोचलेलो आहोत. म्हणजे थोड्या वेळात आपण पोचणार आहोत. इथून पण एंट्री आहे, पण बघूया आपल्याला समोरनं एंट्री मिळते का. तर बघूया आता इथे आपल्याला इथे एंट्री मिळते का. तर बघू शकता कोणता तरी मंत्री चाललेला आहे दर्शनासाठी. मेन गेटनं आपल्याला एंट्री करायला नाही भेटलेली आहे, तर आपण त्याच दिशेनं जाऊन तिकडनंच एंट्री करणार आहोत आणि ते गाडी पार्किंगला लावणार आहोत. तर इथे आल्यावर तुम्हाला पार्किंगचे पैसे द्यावे लागतील. इथे पार्किंगचे नाही, इथे एंट्रीचे पैसे द्यावे लागतील. तुम्हाला आतमध्ये एंट्री करायला लागेल त्याचे पैसे द्यावे लागतील. पावती फाडावी लागेल 50 रुपयाची. आणि बघू शकता आम्ही पावती फाडलेली आहे आतमध्ये एंट्री करण्याची. तर चला आता आपण आतमध्ये आपला प्रवास करूया. समोरच्या अगोदरच्या दिशेने गेलो असतो तर आपण समोरनं गेलो असतो, पण तिथनं रस्ता बंद आहे. तर इथे कुठेतरी आपल्याला आता आपली गाडी पार्किंगला लावावी लागेल. तर बघूया कुठं आपल्याला जागा मिळते पार्किंगसाठी. परत इथे पार्किंगसाठी वेगळे चार्ज द्यावे लागतील. चला पुढे बघूया कुठे पार्किंग आहे ती. समोरचा नजारा बघा, खूपच छान. मित्रांनो, आपण त्र्यंबकेश्वरला पोचलेलो आहोत आणि आपण गाडी पार्किंगमध्ये लावून दर्शनासाठी जात आहोत. 3 तासामध्ये आपण इकडे पोचलेलो आहोत जव्हारवरनं. रस्ता खूप चांगला आहे, कोणाला यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही. खूप छान रस्ता. आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत. पार्किंगमध्ये गाडी लावून आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत. समोरचा व्ह्यू बघा. इथे पण गाडी पार्किंगसाठी सुविधा आहे. चला आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. गर्दी थोडीशी आज कमी वाटते, बघूया मंदिरात गेल्यावरच समजेल तिथे काय परिस्थिती आहे ती. कारण इथे प्रत्येक वेळेस गर्दी आता असतेच, तुम्ही कधीही या. रस्त्यावर तर कुठे काय गर्दी वाटत नाही. समोर बघू शकता मंदिराचा कळस. सकाळची वेळ आहे. भाविक जास्त दिसत नाहीत, पण आता ते मंदिरात गेल्यावर समजेल किती गर्दी आहे काय आहे. आणि समोर बघू शकताय त्र्यंबकेश्वर मंदिर, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. 2026ला याचा कुंभमेळा होईल. 26-27 मध्ये असणार आहे. मागचा कुंभमेळा कधी झाला आपल्याला तेवढं लक्षात नाही. तर आता आपण माथ्यावरती शंकरांचं त्रिशूल काढत आहोत. इथे थोडीशी गर्दी वाटते आणि हे मंदिर आहे, इथे गर्दी भरपूर आहे. फायनली मित्रांनो, आपण आता लाईनीत आलेलो आहोत आणि गर्दी बघू शकताय, खूप गर्दी आहे. किती वेळ लागेल माहीत नाही, पण आपण लाईनीला लागलेलो आहोत. खूपच गर्दी आहे. आणि आता त्र्यंबकेश्वरला तुम्ही कधीही या, तुम्हाला गर्दी भेटणारच आहे. 4 ते 5 तास दर्शनाला कमीत कमी लागतात. तुम्ही कधीही या. आता दर्शनासाठी खूप गर्दी आहे.
खूप गर्दी आहे. या गर्दीमध्ये लहान मुलांचे खूप हाल होतात. खूपच वेळ लागतो दर्शनासाठी. VIP पासमध्ये गेलं तरी तीच परिस्थिती. तिथे पण वेळ लागतो, इथे पण वेळ लागतो. ठीक आहे, वेळ लागू दे, पण लाईनीतच दर्शन घ्या. आता तुम्ही त्र्यंबकेश्वर देवाचं दर्शन करून घ्या. स्क्रीनवर बघू शकता पूजा चालू आहे. जय भोले बाबा, त्र्यंबकेश्वर महाराज की जय. फायनली मित्रांनो, आपण मुख्यद्वारापर्यंत आलेलो आहोत. आतापर्यंत आपल्याला 4 तास झालेले आहेत. अजून अर्धा 1 तास आपल्याला दर्शनासाठी लागणार आहे. बघूया अजून किती वेळ लागतोय. आता आपण मुख्यद्वारापर्यंत आलेलो आहोत. थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. तर आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. तर आपण आता पहिलं नंदी महाराजांचं दर्शन घेऊया. नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या दिशेने जाऊया आणि नंदी महाराजांच्या कानामध्ये आपलं काय मागणं असेल ते आपण मागूया. तर चला आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. हे असे छोटे छोटे दरवाजामुळे गर्दी होते मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाण्यासाठी. तर आपल्याला दुसऱ्या लाईन आपल्याला पुढे जाण्याचा संधी भेटलेली आहे. आणि हा समोर बघू शकता मित्रांनो, हा मंदिराचा मुख्य दरवाजा आहे. याच्यातनं आपण एंट्री करून मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आहोत. तर समोर बघू शकता स्क्रीनवर त्र्यंबकेश्वर देवाचे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. त्र्यंबकेश्वर देवाची मूर्ती स्क्रीनवर दिसत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पण आपल्याला चला आपण आता आलेलो आहोत आणि मंदिराच्या गाभाऱ्यात पण आपण जेवढं शूट करता येईल तेवढं आपण करणार आहोत. गर्दी बघू शकता मित्रांनो. जेवढं शक्य होईल तेवढं आपण शूट करणार आहोत आतमध्ये. बोला हर हर महादेव.
तर आपण आता दर्शनासाठी जात आहोत. तर याच्या पुढचं शूट आपल्याला करता येणार नाही. दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर निघाल्यावर पुढचं शूट करूया. आणि फायनली आपण मित्रांनो दर्शन करून बाहेर आलेलो आहोत आणि बघू शकता रांगेत लोक दर्शनासाठी जात आहेत. आणि हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. खूपच छान. खूप छान मंदिर आहे. प्राचीन काली मंदिर आहे. फायनली आपलं दर्शन झालं. आपण आता बाबांकडे धागा बांधत आहोत. हे बाबा मगाशी मंदिराच्या आत गाभाऱ्यात होते मूर्तीच्या जवळ. ते आपल्याला दिसले म्हणून आपण त्यांच्याकडनं आता धागा बांधून घेत आहोत. मित्रांनो दर्शन आपलं झालेलं आहे आणि आपल्याला दर्शनासाठी 6 तास लागले. 11 वाजता आपण स्टार्ट केलं दर्शन करण्यासाठी आणि 5 वाजता आपलं दर्शन झालं. खूप वेळ लागला पण ठीक आहे, चांगलं दर्शन झालं. तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण दर्शन करून नाश्ता करून आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर दर्शनाला आपल्याला लागले कंप्लीट 6 तास. खूप गर्दी होती. आपण 11 वाजता दर्शनाला लागलेलो आणि आपण 5 वाजता दर्शन करून बाहेर निघालो आहे. तर गर्दी खूप होती. 5 तास लागले आपल्याला दर्शनासाठी. तर ठीक आहे, दर्शनासाठी वेळ लागला काय हरकत नाही, पण दर्शन चांगलं झालं. आपण VIP पास वगैरे काही घेतले नाही कारण आपल्याला ते आवडत नाही. किती गर्दी असली तरी आपण ते लाईनीतच दर्शन करतो. कारण त्या VIP पासने पैसे देऊन त्याला पण 4 तास आणि 3 तास लागणार. तर त्याचा काय उपयोग नाही आणि ते करू पण नाही. भले टाईम लागला चालेल, ते फक्त काय पैशासाठी नाटक असतं. तर चला आता आपण आपला परतीचा प्रवास सुरू करूया. आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.